हे आदिवासी लोकांचं आहे बघा. काही तर येऊन पाहा आपलं. आता चित्र काढलंय कशाचं आहे काय माहित नाही. कदाचित एक अंदाज असा बांधतोय का हे वाघावानी पट्टे आहेत किंवा हे तरच दिसतोय. आता मला वाटते वाघाचं पूजा करतायत आदिवासी माणसं, पण मग आता हे कसलं फोटो आहे नेमकं मला काय सांगता यायचं नाही. आपण अशा जंगलात आहे का जिथं मानवाचा हस्तक्षेप कमी आहे, अशा जंगलात आपण फिरतोय. त्याच्यामुळं कदाचित हे आम्हाला सावध असण्याचं पहिलं चिन्ह असू शकतं. आपण ज्यावेळेस बघा ट्रॅकिंग करतो आणि ट्रॅकिंग करताना काळजी काय काय घ्यायची बघा. आम्ही आमची सगळी तयारी घेतलेली आहे. पाण्याच्या बॉटल आहेत, जेवणाचा एक डब्बा घेतलेला आहे, हातात एक स्टिक आहे, टोपी घेतलेली आहे आपल्या सेफ्टीसाठी, एक रस्सी घेतलेली आहे आणि आमच्या वापरासाठी वॉकी टॉकी. आता काय होतं आपण ज्यावेळेस ट्रॅकिंग करतो, आता एवढी वस्तू आपल्याला काय करू शकते, किती मदत होऊ शकते सांगता येत नाही. याचा प्रत्येक गोष्टीचा उपयोग तुम्हाला सांगतो आता पुढे गेल्यावर. ज्यावेळेस ट्रॅकिंग करतोय आपल्याला जर वाईल्ड लाईफची आवड असेल, जर पक्षीप्रेमी असेल, कोण पण अभ्यासक असतील, तर त्यांनी ट्रॅकिंग करताना एकदम शांत. आता तर खरी आपली एंट्री होती आणि एंट्री म्हणजे असं हे जंगल असं आहे काही तर विविध प्रकारची निसर्ग सौंदर्य, दुर्मिळ वनस्पत्या, दुर्मिळ पक्षी, दुर्मिळ प्राणी आपल्याला पाहायला भेटतील. तो आनंद भेटतो जर आपल्याला दिसलंच. शांततेत आपण तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या आणि जर तुम्हाला या परिसराची जर माहिती लागत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण आहे ना नंबर देतो, कॉन्टॅक्ट नंबर संपर्क करतो. माझा नंबर आहे मोबाईल. तुम्हाला जर तुम्हाला इच्छा असेल त्याची फिरण्याची तुम्हाला नक्की त्याची माहिती दिली जाईल. आता तुम्हाला आपण सुरुवात करतो. ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे. एक पक्षी असा आहे, माझा आवाज येतोय का नाही मला माहिती नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आवाज जर काढण्यावर तो पकडतो, आपण जर बोललो सुद्धा ते शब्द पकडतो पक्षी. तुम्हाला किती झूम केलं तर पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करीत तो पक्षी परिसरात आढळतो. परत आपण धनुष म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये, तो सुद्धा त्याचे बरेचसे विविध प्रकारच्या एक म्हणजे प्रजाती आढळतात या परिसरामध्ये. किती जुनं किती असेल मला सांगा बरं तुम्ही अंदाज. किती मोठं थोडं दाखवतो तुम्ही. मोठी साईज पाहू शकता तुम्ही.
डबा घेऊन आलो. सकाळचा एक आणि संध्याकाळचा एक. सकाळचं जेवण केलं, सकाळचं जेवण आम्ही दुपारी केलं, संध्याकाळचा डब्बा शिल्लक आहे आमच्याकडे. आम्ही जी वस्तू आणली ना थोडी थोडी खातो, सगळं केलं बरं. वजन जास्त नाही, आम्ही वजन लिमिटेड ठेवलं आहे आम्ही. हा जो रस्ता आहे ते झाड पडलेलं आहे, कुजलेलं आहे, कितीतरी दिवसाचं आहे. तर हे बघा, हा जो रस्ता आहे ना हा प्राण्यांनी जाऊन येऊन केलेला आहे. आता कितीतरी दिवसाचं किती जुनं झाड असेल आणि फांदी कधीची असेल कल्पना करू शकत. हे इथून काय कंटिन्यू माणूस आता इथं माणूस येतच नाही, माणूस यायला जागाच नाही होती, तरी जाऊन येऊन प्राण्यांनी ना ती जागा केली आहे. बघा हा रूट हे बघा, हा पदमार्ग आहे बघा. काहीतरी जंगली प्राणी आले पण आता काय झालं दिसत नाही काय. आपण यावर कोणी घेताना विश्वास नाही द्यावा. कसा आहे तो बोजा, बोजा आणि आला येत आहे. कर
कामाला असतात. आपल्याला बरं दिसेल. आम्ही कमीत कमी आहे ना 7 ते 8 किलोमीटर चालत आलेले. ते एवढं जंगल कुठं असेल ते सांगत नाही तुम्हाला, ते तुम्हाला त्याच्यानंतर डिटेल देऊ. परंतु अजूनपर्यंत आम्हाला माणसाचा हस्तक्षेप नव्हता मानवाचा. त्याच ठिकाणी इथं माणसाने झाडं कट केलेली आहे. ते का केले? कारण इथून माणूस सरपण घेऊन जाऊ शकत नाही. परंतु हे काहीतरी ट्रॅप वगैरे वन्यजीवांच्या शिकारी म्हणा कुठं इथं एखादी हे बनवण्यासाठी बुवा मचान वगैरे बनवण्यासाठी त्यांनी हा प्रयोग केला असेल. कारण हे पुरा दिलं इथपर्यंत अजून कुठेही एवढी माणूस फांदी घेऊन जाऊ शकत नाही. इथून गाव 5 ते 6, 7, 8 किलोमीटर सुद्धा लांब असू शकतो. बघा ही माणसाचा आत्ताशी आम्हाला हस्तक्षेप दिसला होता. याचा उपयोग काय केला लाकडाचा माहीत नाही. परंतु चांगल्या कामासाठी केलेला असेल तर ठीक आहे, योग्य. चुकीच्या कामाला जर आम्हाला आढळला तर आम्ही 100% इथं पाहणी करणार. त्यांना हटकणार कोण जर असेल तर त्यांना. कारण वाईल्ड लाईफ सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला. निसर्ग संपत्ती जपणं ही आपली आता भविष्यात काळाची गरज आहे. आम्ही चालतच राहिलो. फार अंधार झालाय बघा, बरं अंधार. काय दिसत नाही, येत नाही त्याला. किती आमचं कमीत कमी 15 फूट 10-15 अंधार झाला. त्यामुळे आम्ही आता परतीच्या मार्गाला फिरलो. किती वेळ लागतो किती नाही ॲक्टिव्हिटी दिसली. पण काय झालं थोडं वातावरण चेंज झाल्यामुळे सावध झाली सगळं. पाऊस चाललाय पण आहे तिथं. आता पाऊस असा इकडे गवत कसं खाते बा. पाऊस आला इकडून, पाऊस दाखवत होता. आपल्याला
खाते खाते ते काय किती मोठं